कोटीमध्ये बिल्डिंग घेऊन राहिली एवढी. काय भाव ठेवतो आपण? सिव्हिलचा भाव काय? ही नवीन बिल्डिंग होईल त्या 14 कोटीमध्ये, रिपेअर होत नाही आपल्याकडून. संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांना झापतायत, जाब विचारतायत. खराब बांधकाम पाहून ते चिडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयातला हा व्हिडिओ राज्यात तुफान व्हायरल झाला. पण आता या प्रकरणाची पुन्हा चर्चा होते, कारण व्हिडिओत दिसणारे पीडब्ल्यूडीचे मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्याची चर्चा होण्याची वेगवेगळी कारणं आहेत, पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असलेले अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत. अतुल चव्हाण यांच्या राजीनाम्याचं हे प्रकरण काय, 14 कोटींचा विषय काय, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. पीडब्ल्यूडी सारख्या खात्यात 32 वर्ष नोकरी केली, करोडो रुपयांचे मोठे प्रकल्प केले आणि बड्या नेत्यांच्या मार्गदर्शनात काम केलं. पण निवृत्तीच्या 4 वर्ष आधीच नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिला. अनेकांनी अतुल चव्हाण यांच्या या राजीनाम्याचा संबंध थेट संजय शिरसाट यांच्यासोबतच्या त्या व्हिडिओ सोबत जोडलेला आहे. ज्या व्हिडिओत संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर संतापलेले दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरचं घाटी रुग्णालय म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामावरून ते सुनावताना दिसत आहेत. या व्हिडिओत पीडब्ल्यूडीचे हेच अधिकारी मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण हे उपस्थित आहेत. त्यांच्याच समोर शिरसाट भडकलेले आहेत. अतुल चव्हाण यांची आणखी एक ओळख म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघाचे आमदार असलेल्या भाजप आमदार असलेल्या अनुराधा चव्हाण यांचे ते पती आहेत. हे प्रकरण जर पाहिलं तर मराठवाड्यातलं प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र असलेल्या घाटी रुग्णालयात विकास कामांची पाहणी ते करत होते. त्यावेळेला अपूर्ण कामं, रखडलेलं शेडचं बांधकाम आणि वेगवेगळ्या समस्यांवरून त्या अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह नागपूर, नांदेड आणि इतर अनेक जिल्ह्यातले हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 55 ते 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पण जवळपास 3 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या 14 कोटी रुपयांच्या कामांवर मोठा खर्च होऊन सुद्धा प्रत्यक्षात अपेक्षित प्रगती दिसलेली नाही. एवढा निधी खर्च होऊन सुद्धा रुग्णालयाची अवस्था बदललेली नाही. म्हणून आपण संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिलेत, असं शिरसाट म्हणाले. हाच सगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे झालं एक प्रकरण. अतुल चव्हाण यांच्याशी संबंधित आता आणखी एक ट्विस्ट आला. सरकारनं त्यांच्या बदलीची अर्थातच मुंबईतील नगर परिषद प्रशासन संचालनालयात मुख्य अभियंता म्हणून त्यांची बदली केली. एकाच जिल्ह्यात शासकीय आणि प्रशासकीय दोन्ही महत्वाच्या पदांवर म्हणजेच त्यांची पत्नी आमदार आणि ते अधिकारी असे 2 जण नकोत अशा अनेक तक्रारी सरकारकडे गेल्या होत्या आणि म्हणून ही बदली केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुसरीकडे अतुल चव्हाण हे सचिव पदाच्या बढतीसाठी रांगेत होते आणि त्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित होता, पण त्यावर काहीच निर्णय होत नव्हता आणि पात्र अधिकाऱ्यांकडे, आपल्यासारख्या पात्र अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं. या भावनेतून ते नाराज होते असंही बोललं जात आहे. आणि याच दरम्यान 1 ऑगस्टला त्यांनी राजीनामा दिलाय. एकूणच शिरसाट यांनी झापतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्यानंतर बदलीची चर्चा, प्रमोशनचा विषय आणि अखेर अतुल चव्हाण यांच्या या राजीनाम्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अतुल चव्हाण हे तसे 2030 ला निवृत्त होणार होते, पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिलाय. यंत नाही सुरुवात है अशा शब्दात त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे शिरसाट यांच्या सोबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यामुळे होत असलेल्या बदनामीमुळेच त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा आहे. पण दुसरीकडे या प्रकरणाचा आणि राजीनाम्याचा काहीच संबंध नसल्याचं चव्हाण यांच्याकडून सांगितलं जात आहे. स्थानिक माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मी कमी वयातच सेवेत आलो, 32 वर्ष सेवा केली, अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले आणि आता मला तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे असं चव्हाण म्हणतात. त्यामुळे ते राजकारणात येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे चव्हाण यांची आतापर्यंतची कारकीर्द सुद्धा चर्चेत राहिलेली आहे. 2000 मध्ये त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. अष्टविनायक दर्शन रस्त्याचा प्रकल्प असो, समृद्धी महामार्गातलं त्यांचं काम असो, विद्यापीठाचा डिजिटल स्टुडिओ, कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीचं काम, असे अनेक कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कामांची दखल घेऊन 2010 मध्ये त्यांना राज्य सरकारच्या आदर्श अभियंता या पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं होतं. पण काही महिन्यांपूर्वीच त्यांची मराठवाड्यात बदली झाली, तेव्हा एका प्रकरणात अतुल चव्हाण यांच्यावर आरोप सुद्धा झाले. ते प्रकरण काय होतं तर पीडब्ल्यूडी विभागात बोगस वर्क ऑर्डर काढून 250 कोटी रुपयांचा एक कथित घोटाळा झाल्याचा आरोप होता. अधिकारी आणि कंत्राटदारांनी हा भ्रष्टाचार केलेला होता. ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केले होते. जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर काढल्या
आणि QR कोडमध्ये फेरफार करून करण्यात आलेल्या या घोटाळ्यामध्ये या रॅकेटमध्ये टेंडर क्लार्क, विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता गुंतल्याचा आरोप होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता असलेल्या अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे जे अतुल चव्हाण होते यांच्या समितीवरच ठाकरे सेनेनं आक्षेप घेतला. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्यात यावी असं अंबादास दानवेंनी म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करू असा शब्द सुद्धा पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी दिला होता. असं हे सगळं या जिल्ह्यातला, संभाजीनगर जिल्ह्यातला विषय. तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तक्रारी सुद्धा अतुल चव्हाण यांच्याबद्दल केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुढं काय होतं ते पाहणं महत्वाचं आहे. ते निवृत्त होऊन राजकारणात येणार का यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एकूणच छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.